इतका सारा पसारा पडला होता घरामध्ये, काय सांगावं तेच कळना झालं मला. कोणते कपडे कुठं ठेवावं, काय कुठं पडलंय ते बी काही कळना झालं. आणि इतक्या 4-5 साड्या आणलेल्या होत्या नव्या नव्या, आणि पलंगावर पण इतका रेडा पडलेला होता. आणि इतक्या नव्या नव्या साड्या आणलेल्या होत्या की त्या दिवशी कार्यक्रम होता आणि भैयाची कसं आमच्या विजयदादाची शांती होती, आणि इतक्या छान छान साड्या आणलेल्या होत्या. आणि ह्यांच्या मावशावांसाठी, म्हणजे आई तर नाही, मावशा आहेत म्हणून मावशावांसाठी साड्या आणलेल्या होत्या. पण त्यांनी काही नाही चालल्या, त्याच्यामुळे ते साड्या तशाच राहिल्या. नाही तर नाही, अन्नच चूक झालं. आणि इकडं इतके छान आप्पे बनवलेले होते गरमागरम, आणि ते पण करपून गेले. काय सांगावं काय करावं तेच कळना झालंय. बघा हे का किती छान आप्पे, तर एवढे गोल आले होते असे की दृष्ट लागायसारखे. पण ते कसं झालं, करपून गेले आणि इतके खमंग आणि एवढे टेस्ट झालेले होते की सांगता सोयच नाही. आणि कधी तर काय तर करून खावं म्हणलं तर काय तर वेगळंच होतंय. मग म्हणलं आता बघूया. आता एक तर घणा करपलेला झालाय, आता दुसरा घणा कसा होता ते पण बघूया. आणि हे आप्पे आहेत बघा रव्याचे. आणि आपण आता 2 दिवसानंतर आणखीन तांदूळाचे पण आप्पे करणार आहे मी. तर आता बघूया हे कसे होत्यात. आणि इकडं ऋतुजा म्हणलं तर मस्तपैकी छान असा जुट्टा घालाली आहे दीदीच्या पप्पांचा. तर हे पण जुट्टा कसा मी सांगू का, हे देवाचे केस आहेत राखलेले, म्हणजे तिरुपती बालाजीचे. आणि ते पण आता थोड्या दिवसात निघणारच आहेत. पण आता ते टाईम कधी येतं काय नाही सांगता येत, आणि लवकरच येईन मला तर वाटायला आता आणि इतकी गरमी व्हायला होती की गरमी झाली होती की आता म्हणलं चला लिंबू सरबत प्यावं, म्हणून ऋतुजानं छान असं लिंबू सरबत बनवलेला होता. आम्ही ते पण पिऊन घेतलो. आणि मग आता इतके छान छान आप्पे यायला लागले की बघताच खावं असं वाटत होतं, आणि पटकन खावं पटकन पार करावं असं वाटत होतं की इतके मस्त मस्त फुगले. आणि पहिला घणा कसा आहे सांगू का, इतका करपला की सांगता सोयच नाही. आणि नंतर चांगले यायला लागले. आणि माणूस तसंच कसं राहते सांगा, नवीन काय तर शिकत गेलं का पहिल्या सुरू खराबच होतं, आणि नंतर म्हणलं का कसं आपल्याला नंतर ते थोडे बनवत गेलं की आपल्याला कसं छान मस्तपैकी बनून जातात. आणि पहिल्या सुरू कसं राहते सांगा, काही ना काही असं खराब होतंयच. काय जरी करायचं म्हणलं का पहिल्या सुरू खराब होतंय, मग नंतर आपण शिकत जातो. मग ते आपल्याला असं छान मस्त बनवता येते. आणि आमचा जे व्हिडिओ आजचा आहे छोटासा, कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.